कधी असं झालंय का की सरकारी कामात काहीतरी अडथळा आलाय किंवा अधिकारी आपलं ऐकूनच घेत नाहीयेत? आज आपण अशा एका शस्त्राबद्दल बोलणार आहोत जे कायद्यानेच आपल्या हातात दिलंय. एक अशी शक्ती जी आपल्याला सांगते की या लोकशाहीमध्ये खराब बॉस कोण आहे. चला तर मग या शक्तीची ओळख करून घेऊया. असं आपल्यापैकी बऱ्याच जणांबरोबर होतं नाही का? आपण सरकारी कार्यालयात जातो, पण तिथले अधिकारी भेटायलाच टाळाटाळ करतात किंवा आपलं काम मुद्दामून अडवून ठेवतात. खूप हताश वाटतं अशावेळी. असं वाटतं की आपलं कोणी ऐकणारच नाहीये. पण थांबा, खरं सांगू का, परिस्थिती अगदी याच्या उलट आहे. कायदा पूर्णपणे आपल्या बाजूने उभा आहे. गरज आहे फक्त आपल्या अधिकारांची आणि त्या अधिकारांना असलेल्या कायदेशीर संरक्षणाची नीट माहिती करून घेण्याची. भाग 1. जनताच मालक आहे. चला, सगळ्यात आधी आपण ती मूलभूत गोष्ट समजून घेऊया. हे जे लोकसेवक आहेत, म्हणजे सरकारी अधिकारी, ते जनतेसाठी काम करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण त्यांचे मालक आहोत आणि ते आपले सेवक. हे नातं कधी विसरता कामा नये. आता हे वाक्य बघा. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आपल्या कार्यालयाची मालक ही जनता आहे. हेच ते नातं आहे. आणि ही गोष्ट देशातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयाला लागू होते. ते आपले सेवक आहेत, मालक नाहीत. आणि या नात्याला कायदेशीर ताकद देणारं आपलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे माहिती अधिकार कायदा 2005. हा फक्त एक कायदा नाही, तर पारदर्शकतेची मागणी करणारं आणि सरकारला थेट जाब विचारण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. भाग 2. जेव्हा मौन गुन्हा ठरतो. बरं, आता हे पाहूया की जेव्हा एखादा अधिकारी माहिती द्यायला टाळाटाळ करतो किंवा आपलं कर्तव्यच विसरून जातो, तेव्हा कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत? कारण लक्षात ठेवा, त्यांचं मौन बाळगणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. सुरुवात तर माहिती अधिकार कायद्यातूनच होते. जर कोणी अधिकारी वेळेत माहिती देत नसेल तर RTI कायद्याच्या कलम 20 नुसार त्याला तब्बल 25,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. पण थांबा, हे तर फक्त हिमनगाचे एक टोक आहे. आता विचार करा, जर अधिकारी फक्त माहिती लपवत नसतील तर ते जाणून बुजून आपल्याला खोटी माहिती देत असतील तर. इथेच भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC लागू होते आणि शिक्षा खूपच गंभीर होतात. आता ही स्लाइड जरा लक्ष देऊन बघा. जर कोणी लोकसेवक खोटी माहिती देत असेल तर त्याला IPC कलम 177 नुसार 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आणि याहून गंभीर म्हणजे जर त्यांनी खोटे दस्तावेज किंवा पुरावेच तयार केले असतील तर IPC कलम 193 नुसार त्याला तब्बल 7 वर्षांची सक्तमजुरी होऊ शकते. आणि गोष्ट इथेच थांबत नाही. जर कोणी सरकारी कागदपत्रच नष्ट केली तर त्याला 5 वर्षांची सक्तमजुरी. आणि जर सरकारी हिशोबात बनावट नोंदी केल्या तर IPC कलम 477A नुसार चक्क 10 वर्षांपर्यंतच्या सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. याशिवाय इतरही अनेक गंभीर गुन्हे आहेत, जसं की विश्वासाचा भंग करणं किंवा कोणाला त्रास देण्यासाठी कायद्याची अवज्ञा करणं. इतकंच नाही तर संघटित गुन्हेगारी म्हणजे मोक्का किंवा राष्ट्रीय सुरक्षेविरोधी कायद्यांतर्गत म्हणजे UAPA अंतर्गतही कारवाई होऊ शकते. मुद्दा हाच आहे की कायदा प्रत्येक स्तरावर आपल्यासारख्या नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करतो. भाग 3. तुमचा जबाबदारी अर्ज. बरं, आता हे कायदे, या शिक्षा, हे सगळं तर कळलं. पण या ज्ञानाचा वापर कसा करायचा, म्हणजे उत्तर कसं मागायचं? चला आता ते पाहूया. आता जे आपण पाहणार आहोत ना, ते या सगळ्या विश्लेषणाचं हृदय आहे. आपल्या माहिती अधिकार अर्जात या 3 मुख्य मागण्या करा. 1. तुमच्या कार्यालयात पाळल्या जाणाऱ्या सर्व कायद्यांची प्रत. 2. तुमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकृत कर्तव्यांची प्रत. आणि 3. सरकारी आदेशांची अंमलबजावणी होत आहे हे सिद्ध करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत. हे 3 प्रश्न कोणत्याही यंत्रणेला पारदर्शक बनवण्यासाठी पुरेसे आहेत. आणि हो, आपल्या अर्जामध्ये ही भाषा वापरणं खूप महत्त्वाचं आहे. ही भाषा त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते. स्पष्टपणे सांगा, तुम्ही लोकसेवक आहात. सेवा देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही हुकुमशहा किंवा मालकासारखे वागू नये. अर्ज लिहिताना हे मुद्दे कायम लक्षात ठेवा. पहिलं, त्यांना आठवण करून द्या की हे कार्यालय जनतेचं आहे. दुसरं, राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करणं हे त्यांचं घटनात्मक कर्तव्य आहे. तिसरं, स्पष्ट करा की माहिती नाकारल्यास आपण न्यायालयात जाणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांना सांगा की तुम्ही सेवक आहात, मालक नाही. त्यामुळे जनतेला घाबरवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करू नका. भाग 4. बदलाची वेळ आता आली आहे. तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय निघतो? अर्थ एकच आहे. आता शक्तीचं संतुलन बदलण्याची वेळ आली आहे. ती शक्ती पुन्हा नागरिकांच्या हातात देण्याची वेळ आली आहे, जिथे ती मुळात असायलाच हवी होती.
ही एक स्लाइड या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. कायम लक्षात ठेवा, माहिती देणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि जाब विचारणं हा आपला अधिकार आहे. कायद्याचं पालन करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणं हा आपला अधिकार आहे. जनतेची सेवा करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि न्याय मिळवणं हा आपला हक्क आहे. तर आता आपल्या हातात माहितीचं आणि कायद्याचं एक शक्तिशाली शस्त्र आहे. हे शस्त्र वापरण्याची आणि व्यवस्थेला अधिक पारदर्शक बनवण्याची जबाबदारी आता आपली आहे. तर माझा शेवटचा प्रश्न हा आहे की या शस्त्राचा वापर करून सगळ्यात आधी कोणाला जबाबदार धरणार आहात? विचार नक्की करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.